हे दरवाजे पाहिलं का कसे गेट वगैरे बंद करून घाबरून? हा पाहिलं का? आतमध्ये लॉक. कितवा स्वातंत्र्य दिन ते माहित नव्हतं. कितवा स्वातंत्र्य देशाचा स्वातंत्र्य दिन कितवा हे त्याला माहित नाही आणि हा राज्य करतोय. तुम्ही इथे कितीही कडेकोट बंदोबस्त करा. आमच्या दिल्लीमध्ये पण केला होता जंतर मंतरला. सगळे घुसले संसदेवर. मोदी आणि शहा पळून गेले तिकडे. तुम्ही कोण? अरे मोदी शहा भाग है, महाजन तू क्या है? घुसो आम्ही आतमध्ये. हा संताप ही चीड, हा संताप ही चीड, हा राग, ही आग, ही अशीच पेटत ठेवा. नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही. मी काल विचारलं, जिथे गेलो होतो त्या बायका आल्या. मी म्हटलं बाई मतदान कोणाला केलं? चूक झाली म्हटले. आम्ही पैशाला भुललो. 1000-1500 रुपये घेतले आणि आयुष्यामध्ये 5 वर्षासाठी खड्डे आणले. त्याच्यामध्ये तुमचीच पोरं बाळ मरतायत. ही त्या जनतेला आता कळलेलं आहे. मला आश्चर्य वाटते की भारतीय जनता पक्षाचे आमदार आंदोलन करतायत खड्ड्याविरुद्ध. अरे राजीनामा द्या, आमच्या बरोबर मोर्चात सामील व्हा. एकटे एकटे कसलं आंदोलन करताय? नाशिकची अवस्था अत्यंत गंभीर आहे. अयोध्या आणि दुसरी अयोध्या जिथे रामाचं वास्तव्य होतं, पण ज्या अयोध्येमध्ये भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी राम मंदिराचं दानपेटी लुटली, सीतामाईचे दागिने लुटलं, मंगळसूत्र लुटलं, त्यांची जिथे पिलावळ आहे ते नाशिक ही दुसरी अयोध्या लुटतायत, ही रामनगरी लुटतायत. ज्याने अयोध्येतल्या रामाला सोडलं नाही ते हे पंचवटीतल्या रामाला काय सोडणार? या सगळ्यांना आता आपण सोडायचं नाही. त्यासाठी एक प्रचंड मोर्चा आपण काढलेला आहे. मोर्चा काढून आपण थांबायचं नाहीये. आता प्रत्येक नगरसेवकाच्या घरापर्यंत आम्ही जाऊ, महापौराला घेराव घालू. मी आयुक्तांना सांगू इच्छितो, महानगरपालिकेमध्ये आमचे 15 वाघ आहेत केशवच्या नेतृत्वाखाली, केशव पोर्जेच्या नेतृत्वाखाली. आमचं म्हणणं तुम्हाला ऐकावं लागेल. नाशिककरांच्या बाबतीत, रस्त्याच्या बाबतीत, विकासाच्या बाबतीत जर ऐकलं नाहीत आणि मनमानी केलीत तर हे गेट तोडून आम्ही आतमध्ये येऊ. आणि अशा प्रकारची गेट तोडून आज घुसण्याचा अनुभव मला सगळ्यात जास्त हे आम्ही आयुष्यभर केलंय. मिरजेकरांनी केलंय, आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. तेव्हा मित्रांनो, शिवसैनिकांनो, ही एकजूट आपण दाखवलीत नाशिककरांसाठी. ही अशीच ठेवा. रस्त्यावरच्या खड्ड्यासाठी तुम्ही काय मुदत देताय? आता आयुक्तांना भेटतायत. केशव पोर्जे जाऊन आता आयुक्तांना भेटणार आहेत निवेदन घेऊन. ताई आपण पण जाताय, ताजनपुरे ताई आपण सगळे जाताय. आम्हाला तुम्ही मुदत द्या. प्रथमेश आहे, सगळे आहेत, आपण सर्व नगरसेवक जात आहेत. नाशिकचे खड्डे कधी बुजवताय याची कालमर्यादा आम्हाला द्या. आणि ते सुद्धा हवेतले शब्द नको आहेत, आम्हाला कालमर्यादा द्या. आणि त्यानंतर जर खड्डे बुजले नाहीत तर तुम्ही आहात आणि आम्ही आहोत. कुंभमेळ्यावरती आम्ही नंतर येणार आहोत. सध्या खड्ड्यावरती आहोत. संपूर्ण कुंभमेळा भ्रष्टाचारानं बरबरटलेला आहे. हजारो कोटी रुपये आपापल्या नातेवाईकांना, आपापल्या ठेकेदारांना
भ्रष्ट मार्गाने वाटले जात आहेत, विकासाची कामं काय नाही. सगळे ठेकेदार गुजरातचे, मग जामनेरचे सब कॉन्ट्रॅक्टर, हे सगळं आलेलं आहे. हे सगळं आम्ही काढणार. कोणीतरी एक कुंभमेळा आयुक्त नेमलेले आहेत, त्यांना काय माहित नाही. सगळे जळगाव, ही जळगाव सेना इथे आणलेली आहे. मग आजही काय श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि लोक रस्त्यावरती अडकले आहेत. कसलं राज्य करताय, कसलं हिंदुत्व तुम्ही सांभाळताय, कसला धर्म, कसली संस्कृती, काय करताय तुम्ही? ही लढाई संपलेली नाही, ही सुरुवात आहे. आता आतमध्ये जातील, तारीख घेऊन यायचं. तारीख देणार नसतील तर परत आम्ही धडक मारू म्हणावं, इतकंच सांगतो आणि तूर्त आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.